भारत आणि अमेरिकेत झालेला कृषी करार रद्द करा. बीडमधील शेतकरी कृषी कराराविरोधात आक्रमक. शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने कराराची होळी. येवला तालुक्यात थंडीमुळे आंब्याला भरघोस मोहर. शेतकऱ्यांना उत्पादन वाढीची आशा. आंब्याच्या झाडांना मोहर टिकून राहण्याची चिन्ह. आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. कोकणात पर्यावरणीय समस्यांचा आंबा उत्पादनावर मोठा परिणाम. सततचं धुकं. ढगाळ हवामानामुळे मोहर काळा पडला. तर पहिल्या टप्प्यातील आंब्याला केवळ 10%च फळं धारणा. आंबा बागायतदार मोठ्या संकटात. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीची चव पुणे जिल्ह्यातील खेड, हवेली आणि मावळ तालुक्यातही आता चाखायला मिळते. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करतात. थेट विक्रीमुळे स्ट्रॉबेरीला 400 रुपये किलो दर. वातावरणातील बदलामुळे द्राक्ष उत्पादकांच्या डोकेदुखीत प्रचंड वाढ. द्राक्षांच्या प्रतवारीवर परिणाम. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने केंद्र आणि राज्य सरकारने एकरी 1 लाख रुपयांची मदत देण्याची द्राक्ष उत्पादकांची मागणी. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत रब्बी हंगामातील गहू आणि हरभऱ्याची आवक वाढली. मात्र बाजारात मिळणारे दर शेतकऱ्यांसाठी असमाधानकारक. शासनाच्या हमीभावापेक्षाही कमी 4,600 ते 5,000 दर. नंदुरबारच्या तालुक्यात केबल चोरीचा कहर. अज्ञात चोरट्यांनी तब्बल 8 शेतीपंपाच्या केबलची चोरी केल्याने पुण्यात शिवजयंतीनिमित्त शहरातील वाहतुकीत बदल. पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचं आवाहन. उद्या पुणे शहर विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार. नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता. पाण्याचं बिल थकल्याने सांगत जलसंपदा विभागाचं पुणे महापालिकेला पत्र. तर पाण्याची कुठलीही थकबाकी नसल्याचा पालिकेचा दावा. पाणी बिलावरून महापालिका व जलसंपदा विभाग आमने सामने. इन असोसिएशन विथ समजूतदारपणा दाखवा, टाटा प्ले लावा. हेडलाईन्सचे प्रस्तुतकर्ता अभयचे जांभूळयुक्त जंबो वासव. मधुमेहींसाठी संजीवनी. विलिनीकरणानंतर आम्ही एनडीएत जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता. दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटानं हा अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवार यांचा मोठा आरोप. पायलटनं दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं. कौटुंबिक अडचणींमुळे पायलटनं ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? रोहित पवार यांना शंका. मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा. 1100 डिग्री तापमानावर तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं. कागद, मोबाईल फोन शाबूत, मग ब्लॅक बॉक्सच कसा जळाला? रोहित पवारांकडून शंका व्यक्त. हा सरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार. राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका. तर पुरावे तपास यंत्रणांना द्या. पत्रकार परिषद कशाला? चंद्रकांत पाटलांचाही रोहित पवार यांना सल्ला. विलिनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती. विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता. चर्चेसाठी मुंबई, बारामतीत 9 बैठका. बैठकीत उपस्थित असलेल्या पवारांच्या एका बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती. जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या. विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते. अजित पवारांची इच्छा होती. रोहित पवार यांची माहिती. नंदनवन निवासांनी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये तब्बल अर्धा तास बैठक. केडीएमसीतील स्वीकृत नगरसेवकांसह सध्याच्या राजकीय हालचालींवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. बीएमसी निवडणुकीनंतर दोघांमध्ये पहिल्यांदाच भेट. शरद पवारांकडून पुन्हा राज्यसभेवर जाण्याची तयारी. पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात मवियातील तिन्ही पक्षांचा होकार. सूत्रांची माहिती. तर शरद पवार मार्चपासून राज्यभर दौरे करणार असल्याची माहिती. मालेगाव महापालिकेतील पहिलीच महासभा ठरली वादळी. मालेगाव मनपाची पहिलीच महासभा वादळी. बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक. क्रॉफर्ड मार्केटमध्ये सोमय्यांकडून पाहणी. मुंबईत दादागिरी चालणार नाही असं म्हणत परवान्यांवरून पालिका अधिकाऱ्यांनाही विचारला जाब. मध्यपूर्वेत अमेरिकेची मोठी लष्करी हालचाल. F-22, F-35 आणि F-16 सह 50हून अधिक लढाऊ विमानं तैनात. नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा. अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या.
भारत आणि अमेरिकेत झालेला कृषी करार रद्द करा. बीडमधील शेतकरी कृषी कराराविरोधात आक्रमक. शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने कराराची होळी. येवला तालुक्यात थंडीमुळे आंब्याला भरघोस मोहर. शेतकऱ्यांना उत्पादन वाढीची आशा. आंब्याच्या झाडांना मोहर टिकून राहण्याची चिन्ह. आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. कोकणात पर्यावरणीय समस्यांचा आंबा उत्पादनावर मोठा परिणाम. सततचं धुकं. ढगाळ हवामानामुळे मोहर काळा पडला तर पहिल्या टप्प्यातील आंब्याला केवळ 10%च फळं धारणा. आंबा बागायतदार मोठ्या संकटात. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीची चव पुणे जिल्ह्यातील खेड, हवेली आणि मावळ तालुक्यातही आता चाखायला मिळते. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करतात. थेट विक्रीमुळे स्ट्रॉबेरीला 400 रुपये किलो दर. वातावरणातील बदलामुळे द्राक्ष उत्पादकांच्या डोकेदुखीत प्रचंड वाढ. द्राक्षांच्या प्रतवारीवर परिणाम. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने केंद्र आणि राज्य सरकारने एकरी 1 लाख रुपयांची मदत देण्याची द्राक्ष उत्पादकांची मागणी. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत रब्बी हंगामातील गहू आणि हरभऱ्याची आवक वाढली. मात्र बाजारात मिळणारे दर शेतकऱ्यांसाठी असमाधानकारक. शासनाच्या हमीभावापेक्षाही कमी. 4,600 ते 5,000 दर. नंदुरबारच्या तालुक्यात केबल चोरीचा कहर. अज्ञात चोरट्यांनी तब्बल 8 शेतीपंपाच्या केबलची चोरी केल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प. वारंवार होणाऱ्या चोरीमुळे शेतकरी संतप्त. पोलिसांनी गस्त वाढवण्याची केली मागणी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू 250 किलोमीटर महापदयात्रा काढणार. चिखलदरा ते सलोना पायी यात्रा निघणार. 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान ही यात्रा मेळघाटात असणार. जळगावात यंदा कलिंगडाची मोठ्या प्रमाणात लागवड. मात्र भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडामध्ये शेतकऱ्यांकडून कलिंगडाची आंतरपीक म्हणून लागवड. मध्य प्रदेशातील बुरहाणपूरमध्ये एपीएमसीमध्ये जळगावच्या केळीला 1,751 रुपये दर. चांगला दर मिळत असल्याने जळगावमधील शेतकरी आनंदात. फलबाग केळीची बाजारात आवक सुरू. वाशिम जिल्ह्यात यावर्षी बिजवाई कांद्याच्या लागवडीत लक्षणीय वाढ. यंदा अवकाळी पावसाचा फटका बसला नसल्याने कांदा पिकांची वाढ असमाधानकारक झाली. पिकाची स्थिती चांगली असल्याने भरघोस उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा आहे. वाशिम जिल्ह्यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट. काही दिवसांपूर्वी 25 किलोच्या एका कॅरेटला 600 रुपये भाव मिळणारा टोमॅटो सध्या अवघ्या 100 ते 200 रुपयांवर. घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलंय. कामठी येथे प्रशासनाकडून विशेष अतिक्रमण हटाव मोहीम. बाजार परिसरातील मुख्य मार्गावर नगर परिषद प्रशासनाकडून स्वच्छता. रस्त्यावर उभारलेली तात्पुरती शेड, हातगाड्या आणि इतर साहित्य हटवण्यात आलं. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात विजेचा लपंडाव. शेतकरी त्रस्त. रात्री बिबट्याची दहशत. दिवसा वीज खंडित होत असल्याचा फटका. विजेचा लपंडाव सुरू असल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्यानं शेतकरी चिंतेत. रत्नागिरीच्या कारवांचीवाडीमध्ये विचित्र अपघात. न्यूट्रल असलेला ट्रक उतारावर रिक्षाला धडक देऊन घराच्या आवारात घुसला. चालक चहा पिण्यासाठी उतरल्यानंतर ही घटना घडली. नागपूरमध्ये वेगवेगळ्या राज्यात घरफोडी. मोबाईल चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद. 100 पेक्षा जास्त घरफोडी करणारे अट्टल 10 आरोपींना पोलिसांकडून अटक. कारवाईत 12 लाख किमतीचे 40 मोबाईल फोन जप्त. नागपूरमध्ये महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं आंदोलन. इंटर्नशिपमध्ये मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याची विद्यार्थ्यांकडून मागणी. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा. वाशिममधील 16 फेब्रुवारी रोजी 581 विद्यार्थ्यांवर सामूहिक कॉपी केल्याचा ठपका. संतप्त पालकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. कॉपी न केलेल्या विद्यार्थ्यांनाही दोषी ठरवून अन्याय केलेल्या पालकांचा आरोप. बीडच्या आष्टीमध्ये उद्या डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्याकडून कृषी प्रदर्शनाचं आयोजन. सोलापूर महापालिकेचे 10 स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी इच्छुकांचा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपन्न. निवडणुकीत भाजपचे 87 तर एमआयएमचे 8 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे महापालिकेत भाजपचे 9 तर एमआयएमचा 1 स्वीकृत नगरसेवक असणार. मालेगाव महापालिकेची पहिलीच महासभा वादळी ठरली. टिपू सुलतानच्या फोटोवरील वादानंतर पहिल्यांदाच महासभा पार पडली. भाजप शिवसेनेकडून महापौर आणि उपमहापौरांना महापुरुषांची फोटो फ्रेम आणि संविधानाची फ्रेम भेट. मालेगावमध्ये प्रशासकीय काळात झालेल्या विकास कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी. भाजपच्या 2 नगरसेवकांकडून सभागृहात फलक धरत मागणी. प्रशासकीय काळात बहुसंख्य कामं बेकायदेशीर झाल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप. धाराशिवच्या उमरगा पंचायत समिती सभापती पदावरून भाजप शिवसेना तणाव कायम. भाजपचे कैलास शिंदे आणि माजी आमदार ज्ञानराव चौगुलेंची कन्या आकांक्षा चौगुलेंमध्ये रस्सीखेच. दोघेही सभापती पदासाठी प्रमुख दावेदार.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शेवगाव तालुक्यात शिंदेंच्या शिवसेनेची एंट्री. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना मोठ्या ताकदीने लढणार. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हर्षदा काकडे यांची घोषणा. मुंढवा येथील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाचा आदेश. शीतल तेजवानी, रवींद्र तारूंचा जामीन नाकारला. पुणे जिल्हा न्यायालयाचा हा निर्णय. राज्य सरकारविरोधात कंत्राटदार महासंघ पुन्हा आक्रमक पवित्र्यात. थकबाकी मिळाली नाही तर सरकार विरोधात उग्र आंदोलन करू असा महाराष्ट्र कंत्राटदार महाराष्ट्र राज्य ठाणे विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांचा इशारा. जळगावच्या जामनेर तालुक्यातील गोंडखेड येथे विरोधातील सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव फेटाळलाय. विशेष ग्रामसभेत संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार आणि गुप्त मतदान पद्धतीने पार. भंडारा जिल्ह्यातील शाळा शिक्षकांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात एकूण 793 शाळा असून 886 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात. साताऱ्याच्या कराडमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर एका अवलियाने स्वतःचं रक्त वापरून महाराजांचं चित्र कागदावर रेखाटलं. अनोख्या अभिवादनाचा प्रयत्न सध्या शिवप्रेमींमध्ये चर्चेचा विषय. चंद्रपूर शहरात 4 दिवसीय छत्रपती महोत्सवाचं आयोजन. छत्रपती मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील जवळजवळ 700 ते 800 खेळाडूंचा सहभाग. परळीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शौर्य प्रतिष्ठानची शिवस्मारक यात्रा. 101 गावांमध्ये महापुरुषांचे पुतळे बसवण्याचा संकल्प. शिवरायांच्या विचारातून जातीवाद थांबावा म्हणून या यात्रेचं आयोजन. भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आयोगाकडून जनसुनावणीचं आयोजन. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत महिलांच्या समस्या आणि तक्रारींचा निपटारा. जिल्हाधिकारी कार्यालयात झाली जनसुनावणी. वाशिममध्ये आरटी अंतर्गत 2026 ते 27 शैक्षणिक सत्रासाठी मोफत प्रवेश अर्ज प्रक्रियेला 17 फेब्रुवारीपासून सुरुवात. मात्र पहिल्याच दिवशी एकच अर्ज दाखल तर ऑनलाईन अर्ज भरण्याची 28 फेब्रुवारी ही अंतिम मुदत. वेळेत अर्ज करण्याचं प्रशासनाचं आवाहन. रत्नागिरी जिल्ह्यात आरटी अंतर्गत 92 शाळांमध्ये 804 मुलांना प्रवेश दिला जाणार. आरटी अंतर्गत प्रत्येक शाळेत 25% जागा यासाठी राखीव असतात. पुण्यातील AISSMS कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या वतीने पाककला स्पर्धा. आतिथ्य 2024 या आंतरराष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत देशभरातील नामांकित हॉटेल मॅनेजमेंट संस्थांबरोबरच रशियातील मॉस्कोच्या RUDN विद्यापीठाच्या संघाचा सहभाग. लातूरमध्ये पोलिसांच्या भरती प्रक्रियेसाठी बोलावण्यात आलेल्या 800 पैकी 311 उमेदवार गैरहजर. पात्र ठरलेल्या 472 उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू. पोलीस भरती प्रक्रियेकडे उमेदवारांनी पाठ फिरवली. परभणी पालिकेकडून मालमत्ता आणि पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना. चालू आर्थिक वर्षातील थकलेला कर एक रकमी भरणाऱ्या नागरिकांसाठी विलंब शास्तीत 100% सूट देण्याचा निर्णय. अभय योजनेचा लाभ मालमत्ताधारकांनी घेण्याचं आवाहन. रत्नागिरी नगर परिषदेसमोर पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीचे आव्हान. चालू आर्थिक वर्षात 15 कोटी 17 लाख रुपये वसुलीचं उद्दिष्ट. अजूनही 9 कोटी 65 लाख रुपये वसूल होणं बाकी. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची कर वसुली मोहीम सुरू. 31 मार्चपर्यंत 500 कोटींचा कर वसुली करण्याचं उद्दिष्ट. 15 फेब्रुवारीपर्यंत 204 कोटींची वसुली. जळगावच्या चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाण्याच्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. राकेश पाटील, शशिकांत पारधी असं निलंबित केलेल्या पोलिसांचं नाव. ड्युटी लावण्यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली होती. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधिकारी सीबीआयच्या रडारवर. इगतपुरीतील अवैध कॉल सेंटर प्रकरणी एका बड्या अधिकाऱ्यासह 2 पोलीस निरीक्षकांची सीबीआय चौकशी सुरू असल्याची सूत्रांची माहिती. इगतपुरीतील रेन फॉरेस्ट रिसॉर्टवर ऑगस्ट 2025 मध्ये सीबीआयच्या पथकाने छापा टाकला होता. मुक्ताईनगर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह वेतन त्रुटींची पूर्तता करण्याची मागणी. 23 फेब्रुवारीपर्यंत काम बंद आंदोलन. सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलंय. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भिडेवाडा चित्रपटासाठी त्यांनी देवीला साकडं घातलंय. पुण्याच्या वाघोलीमध्ये यावर्षीची 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडणार. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार प्रेक्षकांना 18 मार्चपासून 22 मार्चपर्यंत अनुभवता येईल. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला द फोक आख्यान हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. छत्रपतींचं गुणगान असणाऱ्या घाटोळीला वन्स मोरची दाद. शिवप्रेमींचा आमदार शरद सोनावणे यांनीही धरला ठेका.
धुळ्यात 800 कुटुंबियांना आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शिवमूर्तीचं वाटप. शिवजयंती निमित्ताने द्वारकाधीश प्रतिष्ठानचा हा उपक्रम. द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम. धुळ्यात श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने 3 दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेला सुरुवात. शिवजयंती निमित्ताने गेल्या 21 वर्षापासून व्याख्यानमालेचं आयोजन. व्याख्यानमाला ऐकण्यासाठी हजारो प्रेक्षक उपस्थित. नाशिकच्या अशोक स्तंभ मित्रमंडळाच्या वतीने यंदाही भव्य शिवमूर्तीची परंपरा. सिंहासनावर आरूढ असलेली शिवछत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती साकारली. 11 नद्यांमधील पाण्यानं शिवरायांना जलाभिषेक करण्यात येणार. पुण्याच्या भोरमधील नसरापूरमध्ये मोठ्या उत्साहात शिवपार्वती विवाह आणि मिरवणूक. नरसिंह, महाबली, हनुमान आणि महादेवाचा अवतार यांची सादर केलेले प्रसंग ठरलं मुख्य आकर्षण. महाशिवरात्रीनंतर पुढील 3 दिवसांसाठी चालतो हा उत्सव. परभणीच्या जिंतूर शहरातून शिवजयंती निमित्ताने जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मशाल रॅली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विविध जाती धर्माच्या महिला, तरुणी, शिवप्रेमी नागरिक सहभागी. शिवरायांच्या जयंतीच्या जनजागृती करण्यासाठी भव्य मशाल फेरी. जळगावच्या भडगावमधील गुढे गावात रमता बाबा यांच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा. गुढेगावचे हिंद केसरी विक्रम पैलवान यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये रंगल्या थरारक लढती. मीरा भाईंदर महापालिका पारदर्शक प्रशासनात राज्यात 2ऱ्या क्रमांकावर. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनच्या सर्वेक्षणात 29 महानगरपालिकांपैकी मीरा भाईंदर पालिकेचा 2य क्रमांक. 6 कोटींचं बक्षीस पटकावत माझी वसुंधरा अभियानांतर्गत अमृत गटात सातारा नगरपालिका राज्यात प्रथम. तसंच 15,000 पेक्षा कमी लोकसंख्या गटात महाबळेश्वर नगरपालिका प्रथम. पाचगणीचा 2रा क्रमांक. माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये इचलकरंजी महापालिका राज्यात 2य. 7 कोटींचं बक्षीस केलं प्राप्त. महापालिकेने पर्यावरण विषयक केलेल्या कामकाजास पोचपावती मिळाल्याची महापौरांची भावना. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी आयटी पार्कमधल्या सदनिका धारकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. करोडो रुपयांच्या सदनिका घेऊन नळांना गढूळ पाण्याचा पुरवठा. तक्रार करूनही वैतागलेल्या मालकांकडून आंदोलन. धुळ्याच्या शिरपूर शहरात 2.5 वर्ष चिमुरडीवर अत्याचाराची घटना. शेजारी राहणाऱ्या 29 वर्षीय नरधमाकडून अत्याचार. अमळनेरमधून आरोपीला अटक. धुळे शहरात स्मशानभूमीतून अंत्यविधीची राख दागिने चोरीला जाण्याचा प्रकार. देवपूर स्मशानभूमीतील ही घटना. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची नागरिकांची मागणी. चंद्रपूरमध्ये कॉन्व्हेंटच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार. कॉन्व्हेंटच्या माजी शिक्षकासह 3 आरोपींना अटक. राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अहिल्यानगरच्या कोपरगावात बोगस खताचा ट्रक जप्त. बोगस खताच्या 477 गोणी सील. कृषी विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. 6.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. टेटवाळ्यात भरधाव कंटेनरची दुचाकी कार आणि रिक्षाला धडक. अनेक वाहनांचं नुकसान. अपघातामुळे काही नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. शिवजयंतीनिमित्त रत्नागिरी शहरातून पदयात्रेचं आयोजन. पदयात्रेत जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. जिल्हाधिकारी मनोज जंदल यांचं आवाहन. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पदयात्रा आयोजन. बैठक संपन्न. अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची बदली. अजित पवारांच्या मृत्यूच्या दिवशी प्रमाणपत्र वाटप केल्यानं वाद निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते कारवाईचे निर्देश. नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याचे नैसर्गिक स्रोतात आढळलेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामादरम्यान खोदकाम सुरू असताना 3 विहिरी आढळल्या. अचानक सापडलेल्या विहिरींमधील पाणी उपसण्याचे काम सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुलेटस्वारांवर पोलिसांची धडक कारवाई. अवघ्या 4 तासात 141 बुलेटवर कारवाई. 1,43,000चा दंड वसूल तर 17 मॉडिफाईड सायलेन्सर काढले.